सुप्रभात सर्वांना. जय म्हणजे महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मुळातच दिवंगत काम करणे तो या चांगो शिंदे. मुळातच दिवंगत काम करणे ते चांगो शिंदे 1960 पासून धुरंधर असा कामगार चळवळीचा प्रवास, धुरंधर असा आंबेडकरी चळवळीचा प्रवास, धुरंधर असा सामाजिक राजनैतिक प्रवास करत करत असंख्य शिस्तांतर घडवली. जे भूतकाळातील सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील जे जुनी जाणती लोक होती, जे जुने जाणते विचारांची होती, जे आपल्या विचाराला पक्के होते, कुठलंही आर्थिक धोरण स्वतःच फायदे न घेता सरळ स्वच्छ मनाने समाजकार्य, राजकारण, उद्योग क्षेत्रात काम करायची, कुठल्याही गोरगरिबांना न लुटता गोरगरिबांना कल्याण करणार ही लोक आज हयातीत नाही आहेत. तर आज वर्तमान स्थिती काय झालेली आहे? काँग्रेसचा 67 वर्षाचा कार्यकाल पाहता जो देश भारत प्रगत केला, सार्वभौम विकास केला, इन्फ्रास्ट्रक्चर दिली, एअरपोर्ट, विमानसेवा घडविली, रेल्वे सेवा घडविली, प्रगत केली. जी रेल्वे सेवा इंग्रजांच्या कालावधीपासून आहे आणि जे परराष्ट्रावर भारतावर स्वातंत्र्यपूर्वी राज्य करणारे ब्रिटिश हे पोर्तुगीज बनून समुद्रमार्गे वास्को दी गामा येथे आले, ईस्ट इंडिया कंपनी. मग सर्वात प्रथम भारतात आर्यन आले, सर्वप्रथम भारतात आर्यन आले. आर्यनाने राजपाट भोगला. कालांतराने ब्रिटिश आले. वास्को द गामा येथे समुद्रमार्गे आले, ईस्ट इंडिया कंपनी घेऊन आले. 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी आले, राज्याभिषेकाला उपस्थित राहिले. आम्हाला या राज्यात उद्योग उभारायचा आहे आणि हे उद्योग उभारता उभारता या ब्रिटिशांनी मुघलांचा खात्मा छत्रपती शिवाजींनी केला. पेशव्यांचा आणि मराठ्यांचा खात्मा या ब्रिटिश लोकांनी केला, ब्रिटिशांनी केला. आणि सार्वभौम भारत, हिंदू राज्य, जे आपण आता मी बोललो, हिंदू म्हणजे काय, त्याचे मी पोस्टिंग पण केलेलं आहे. हिंदू हा कुठलाही शब्द नाही. हिंदू द सम्राट हा कुठलाही भाषेचा अर्थ नाही, शब्द नाही. आणि त्यामुळे कुठलं हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. माणूस आणि माणसं आणि एक रक्त, एक हाती सत्ता, एक हाती रक्त, हेच माणूस आणि माणसाचं राष्ट्र. कोणी हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. तथागतांच्या 2500 वर्षापूर्व जो सम्राट अशोककालीन कालखंड तपासता, मौर्य कालावधी, चंद्रगुप्त कालावधी, गौतम बुद्ध कालावधी, हा गौतम बुद्धांचा कालखंड आहे. आणि जो लहानगा गौतम राजपाट सोडून दुःख शोधण्याच्या मागे असता असता भारतामध्ये बौद्धगायी आला आणि तपश्चर्या केली. एका वृक्षाखाली जो वटवृक्ष होता तो बोधिवृक्ष झाला आणि गौतम बुद्ध झाला. असं या राष्ट्राचं महत्त्व आहे. हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे आज वर्तमान स्थितीमध्ये आज शेंबड पोरग युवा सेना बंट, आज वर्तमान स्थितीमध्ये शेंबड पोरग युवा प्रमुख बंट आणि थोरा मोठ्यांच्या राजकीय भाष्यावर भाष्य करतं. मी सांगू इच्छितो की आपल्या पिताश्रींना विचारा की आपला उगम कुठला आहे, आपलं स्थान कुठलं आहे, आपण कुठून आलात आणि कसे आहात. डोंबिवलीच्या दुर्धर परिस्थितीतून विविध
व्यवसाय करत आलात, विविध कामधंदा करत आलात. अंडा बुर्जी विकणं, रिक्षा चालवणं, ते ठाण्यात येऊन मग अनधिकृत बांधकामं, इमारती बांधणं. मी स्वतः 3 ते 4 इमारती प्रताप सरनाईकच्या तोडलेल्या आहेत. त्यावेळी प्रताप सरनाईकचं हस्त होतं ना, प्रस्थ होतं ना, काय होतं, प्रशांत कॉर्नरच्या बाजूला एक ऑफिस होतं. प्रताप सरनाईकांचं ना हस्त होतं ना प्रस्थ होतं, काय होतं, प्रशांत कॉर्नर ओपन हाऊसचं एक छोटंसं ऑफिस होतं, जे अनधिकृत इमारती बांधायचे. ज्या इमारती मी कार्यकाली असताना, कनिष्ठ अभियंता असताना गणेश थिएटरच्या इथे 2 इमारती तोडल्या. त्या तोडलेल्या इमारती आजही पुन्हा बांधलेल्या आहेत आणि सिद्ध आहेत, जाऊन तपासावं. हे उदाहरण आहे, इतिहास आहे. आणि त्या कालखंडामध्ये मनोज प्रधान, त्या कालखंडामध्ये मनोज प्रधान हे नगरसेवक होते. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, ठाणे शहर ठाणे जिल्ह्याचे. हे दोघेही त्या स्थितीत मी अतिक्रमण आणि बांधकाम तोडत असताना, कनिष्ठ अभियंता होतो, तोडत असताना त्या ठिकाणी आले. शिंदेसाहेब पाया पडतो, जाऊ द्या, इमारती तोडू नका, अशा विनंती करणारे त्या काळचे मनोज प्रधान आत्ताचे आमचे मित्र आहेत. आणि त्यावेळी काही नवखे नगरसेवक होते, त्यांना माहीत नव्हतं मी अधिकारी कोण आहे, काय आहे. त्यामुळे त्या काही नवखे नगरसेवक जरी असतात, ते वडिलांच्या नावाने ओळखत होते. आणि आज आमचे धुरंधर असे मित्र आहेत आणि जितेंद्र आव्हाड आमचे गुरुबंधू आहेत. तर हे सांगताना आनंद होतो की तो इतिहास आता पुन्हा दरवायला लावूया. 2016मध्ये बॉलिवूड गार्डन इतिहासमध्ये जाण्यापूर्वी 2002-03मध्ये रुनवाल प्लाझा या माझ्या राहत्या घराजवळ एक DP रस्ता जो एंड झालेला आहे, जिथे यशोधन नगर, सावरकर नगर, लोकनगरच्या इमारतीमध्ये आहेत अनधिकृत, आणि त्याला बाजूला लागून नाला आहे. आणि त्या नाल्याच्या बाजूला एक रिझर्वेशन भूखंड आहे. तर मी सांगतो इतिहास की प्रताप सरनाईकांनी आमदार होण्यापूर्वी अनेक अनधिकृत इमारती बांधल्या. वर्तक नगर नाका ज्या अनधिकृत इमारत उभ्या होत्या आणि आता आहेत स्थित, या प्रताप सरनाईक नगरसेवक असताना बांधलेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना प्रताप सरनाईक यांनी नाक्यावरती लागवड 4 इमारती अनधिकृत बांधलेल्या आहेत, लागवड गाळे बांधलेले आहेत. हे स्थित उदाहरण आधी आहे, तपासावे महानगरपालिकेचे या अनधिकृत बिल्डिंग कोणी बांधल्या आणि कोणाच्या नावावर कोणी बांधल्या. प्रताप सरनाईकांनी बांधल्या, जाहीर करतो. मला माहिती आहे, मी महानगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता ते आता कार्यकारी अभियंता पदापर्यंत येईपर्यंत सगळा इतिहास मला सर्व राजकीय लोकांचा माहिती आहे. कोणी धुतल्या तांदळासारखं बनायचा प्रयत्न करू नये. ते बांधल्या. नंतर रुनवाल गार्डनचा जो कचऱ्याची पडीक जागा होती, जी विकासकाची पडीक भूखंड होता, जो विकासकाने रुनवाल प्लाझावाल्याने, बिल्डराने ठाणे महानगरपालिकेला अजूनही स्थित हस्तांतर केले नाही. हस्तांतर कायद्याअंतर्गत त्याचं हस्तांतर रुनवाल सोसायटीला केलेलं नाही, अजून केलं नाही, ताबा अजून दिलेला नाही जागेचा. आणि या जागेवर कोणीतरी प्रताप सरनाईक नामक युवक येऊन नगरसेवक असताना 2002-03च्या कालखंडामध्ये तिथे आप्पासाहेब पवार उद्यान बांधतं. ठीक आहे, आप्पासाहेब पवार उद्यान बांधते, लोकोपयोगी काम आहे, लोकांसाठी उद्यान फिरण्या येण्यासाठी होईल, ते झालं. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन, तो अधिकार दाखवून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने बॉलिवूड गार्डन 2016मध्ये सुनील चव्हाण नावाचे ग्रस्त अतिरिक्त आयुक्त 1 ठाणे महानगरपालिकेत असताना आणि आयुक्त जसवाल असताना हे बॉलिवूड गार्डन उद्यान मंजूर केलं. कार्यकारी अभियंता म्हणून जी कलाल होते, कलालानं सांगितलं ही जागा आमच्या सोसायटीची आहे आणि आमच्या घराजवळ अशा प्रकारचा प्रकार होता कामा नये बॉलिवूड गार्डनचा, जो त्यांच्या प्रताप सरनाईकांच्या घरी करा. आमची प्रायव्हसी डावून, आमची प्रायव्हसी भंग करू नका. आमच्या सोसायटीचा गेट आणि आता होणार जर बॉलिवूड गार्डन तर एकच राहील. त्यामुळे आमच्या इमारतीची प्रायव्हसी जाईल, त्यामुळे आमच्या इमारतीच्या सोसायटीमध्ये तिथून चोऱ्या होऊ लागल्या. माझ्या गाडीची काच फोडली, चोरी झाली. मी सांगतोय, टेप रेकॉर्डर तोडला, अनेक गाड्यांचे टेप रेकॉर्डर चोरी झाली, काचा फोडल्या. तो गुन्हा पोलीस स्टेशनला नोंद आहे. आणि जेव्हा बॉलिवूड गार्डन करायला घेतलं, भगवान देवकाते नावाच्या युवकाने, जो प्रताप सरनाईकांचा चमचा आहे, या चमच्याने आमची संरक्षक भिंत आणि गेट तोडला आणि गेट चोरी करून विकला. जो महानगरपालिकेने असे काही आदेश किंवा असं काही पत्र लिखित
कुठल्याही ठेकेदाराला कोणाला काही दिलेलं नव्हतं. मग अनधिकृतपणे भगवान देवकतेने ही कारवाई गेट तोडायची रातोरात आणि गेट चोरी करायची ही रातोरात केली. आणि मी बाहेरगावी होतो. जेव्हा बाहेरगावी आल्यानंतर मला कळलं, मी थेट सकाळी पहाटे 6 वाजता जाऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनला आमदार प्रताप सरनाईकीची आणि भगवान देवकतेची गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दाखल केली. त्याची नोंद अजून आहे, या हिशोबात घ्यावी. त्यामुळे प्रताप सरनाईकांनी ज्यावेळेस झाडं तोडली, ज्यावेळी मी संपूर्ण साम टी व्ही मीडिया आणला, त्या साम टी व्ही मीडिया आल्या प्रताप सरनाईक रिन्युअल प्लाझावरून आले आणि आमच्या सोसायटीत निघाले, गाडी घेऊन पळाले, थांबले नाहीत. त्यांना कळालं रवींद्र शिंदे आलेला आहे. कार्यकारी अभियंता होतो तेव्हा. हे बघा, जेव्हा लोकांच्या मुळावर गदा येते त्यावेळेस रवींद्र शिंदे अधिकारी जरी असेल, कार्यकारी अभियंता, तरी लोकांसाठी नागरिकांसाठी धावून येणारा एकमेव कामगार संघटना युनियनचं प्रतिनिधित्व करत असताना मी आहे आणि करत आलो. आणि आज जे काय भाष्य संजय राऊतांवर विधान करतायत पूर्वेश सरनाईकांचे दुधाचे दात अजून तुटलेले नाही आहेत, सांगतोय. आणि पूर्वेश सरनाईक युवा सैनिकांना जे काही खोचक टीका टिप्पणी संजय राऊतांनी केले ते अगदी उत्तम आहे, योग्य आहे. त्यामुळे थोरा मोठ्याने केलेल्या भाष्यावर पूर्वेश सरनाईकांनी भाष्य करणं अगदी योग्य नाही. जे संजय राऊत ईडीला न घाबरता जेलमध्ये गेले, गद्दारी केली नाही, पण तेच प्रताप सरनाईक चोऱ्या करूनही ईडीला घाबरून BJPमध्ये गेले. हा मोठा फरक आहे, हा त्यांनी जाणावा. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय हिंद, जय भारत. आता जिथे जिथे कायदा भीमाचा वायदा भीमाचा, जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता, ही ठाम भूमिका आहे. त्यामुळे राजकीय लोकांनी सांभाळून राहा, सावध राहा, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भीम.